रक्षाबंधनच्या अगोदर ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आलेला होता, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पुढील 3 दिवस पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, कालच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि कालपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती। परंतु काल एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नव्हतं, त्यामुळे राज्य सरकारकडून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली होती। म्हणजेच काल, आज आणि उद्या या 3 दिवसांमध्ये पैसे येणार होते, त्याप्रमाणे काल पैसे आलेले आहेत। आज 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत आणि उद्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, लाडके बहिणींनो, लाडके बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयांचे वळणे विस्तार होणार होते, परंतु राज्य सरकारकडे निधीची कमतरता होते, त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलै हप्त्याचे पैसे आलेले होते, त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार, अशा पद्धतीने हप्ते सुद्धा कमी येत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड प्रमाणामध्ये सरकारवरती नाराज सुद्धा झालेल्या होत्या। तर ही नाराजी दूर करण्यासाठी कालपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ऑगस्ट हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी कालच राज्य शासनाच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलेला होता आणि या GRच्या प्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 बहिणींचे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी महत्त्वाचं एक काम करायचं आहे, त्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, लाडके बहिणींनो, आता नियम संपलेले आहेत, म्हणजेच राज्य सरकारकडून अगोदर नियम लावण्यात आलेले होते, परंतु आता याच्यामध्ये कोणताही नियम लागू राहणार नाही। सर्व नियम राज्य सरकारच्या माध्यमातून रद्द सुद्धा करण्यात आलेले आहेत, त्यामुळे राज्यातील ज्या ज्या बहिणींचे अर्ज मागच्या वर्षी पात्र ठरलेले होते अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील, तशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये या 3 दिवसांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 दिवसांपासून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे आलेला आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला होता, त्याच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे येणार होते, परंतु नमोचा हप्ता आणि लाडकी बहीणचा हप्ता हे हप्ते डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात, त्यामुळे एकाच दिवशी हप्ते विस्तार करणं शक्य होणार नव्हतं। त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आजपासून, कालपासून आणि उद्यापासून या 3 दिवसांपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून 2 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा, काही बहिणी फक्त डोक्याला हात लावून बसलेल्या आहेत, कारण त्यांच्या शेजारच्या ताईला पैसे आलेले असतील, समोरच्या काकूला पैसे आलेले असतील, फक्त त्यांच्याच खात्यामध्ये पैसे आलेले नसतील, त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये विचार फिरत असतील की आपल्याच खात्यामध्ये कशामुळे पैसे आलेले नाहीत, आपला अर्ज अपात्र झालेला आहे का, आपल्या या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे का, अशा पद्धतीच्या सर्व प्रश्नांनी काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये घर केलेलं आहे। तर हे घर आज आपण या ठिकाणी दूर करणार आहोत। म्हणजेच हे जे प्रश्नांचं घर तयार झालेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण उत्तरांचं घर तयार केलेलं आहे। आपण एक एक करत सर्व उत्तरे देणार आहोत। त्यासोबत आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये निधी वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे, तर हे 16 जिल्हे पुढील प्रमाणे आहेत। तुम्हाला एक एक जिल्ह्याची यादी वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा यापैकी असेल आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका असेल, तुमच्या तालुक्यामधील तुमचं गाव असेल, तर त्या गावामध्ये आज किती वाजल्यापासून निधी वितरणास सुरुवात होईल याची संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने बघणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण गेल्या 1 वर्षापासून सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता विस्तार होत आहे, परंतु मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात
खात्यामध्ये नियमित हप्त्यांचे पैसे येत नव्हते, तर त्याचं मुख्य कारण सुद्धा समोर आलेलं आहे। तर ते कारण म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा सुरू होती। तर या पडताळणीमुळे काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत होते, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते। परंतु आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, आता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, सर्व बहिणींची प्रतीक्षा संपत राहील। बघा लाडकी बहिणीनं आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलत असताना सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की 3 दिवस हे वितरण अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, कारण भरपूर लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये काळजी सुद्धा करत आहेत की आपल्याला पैसे येतील का, आपल्या खात्यामध्ये कशामुळे पैसे आलेले नसतील। बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत सर्व महाराष्ट्रांची उत्तरे अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच आपल्या मराठी अकॅडमी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येत राहील। तर बघा लाडकी बहिणीनं आतापर्यंत सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकंदरीत 13 हप्ते विस्तार झालेले आहे। सरासरी 12 हप्त्यांचे 18,000 रुपये आणि या 13व्या हप्त्याचे 1,500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून सर्व लाडकी बहिणींना आतापर्यंत 19,500 रुपये विस्तार झालेले असतील आणि आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये हे 3,000 रुपये विस्तार होतील। एकंदरीत सर्व लाडकी बहिणींना आतापर्यंत 22,000 रुपये 22,500 रुपये विस्तार झालेले असतील, म्हणजेच पुढच्या 2 दिवसानंतर राज्यातील सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये टोटल मिळून 22,500 रुपये विस्तार सुद्धा झालेले असतील। परंतु काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या माध्यमातून आदिती तटकरे मॅडम कडे तक्रारी सुद्धा गेलेले आहेत की आम्हाला पुढचे हप्ते येत चाललेले आहेत, परंतु मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत। तर अशा लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी सुद्धा आलेली आहे, ते बातमी सुद्धा बघणार आहोत। त्यासोबत काही बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले आहेत, परंतु त्यांना पुढील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत, तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। तशा प्रकारची बातमी सुद्धा आलेली आहे, म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी प्रतीक्षा सुद्धा सामणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं अगदी एका मिनिटामध्ये सर्व माहिती देऊन टाकतो। म्हणजेच आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये निधी वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे, तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत, जेणेकरून तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील। बघा लाडक्या बहिणीनं महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून कालच 36 कोटींचा निधी ऑगस्ट हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि सप्टेंबर हप्त्याची सुद्धा अपडेट आलेला आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकदाच 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होत आहेत का, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अगोदर ऑगस्ट हप्ता विस्तार होत आहे, त्यानंतर सप्टेंबर हप्ता विस्तार होत आहे, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत, अशा पद्धतीच्या ज्या अपडेट आहेत त्या अपडेट सुद्धा लगेच सांगतो। बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर जिल्ह्यापासून सुरुवात करूयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल तर प्रतीक्षा सुद्धा संपून जाईल। त्यानंतर बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही बँक खातं लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार आहे, तर काही बँकेचं बँक खातं लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार नाही। एकंदरीत राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत, या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, म्हणजेच या बँकांच्या माध्यमातून सुद्धा महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। याच्यामध्ये एसबीआय बँकेचा एक प्रॉब्लेम झालेला आहे, त्यासोबतच पोस्ट बँकेचा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे। जर तुमचं खातं एसबीआय बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा बँकेमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसणार आहे, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या बँकांमध्ये एक अडचण निर्माण झालेली आहे। जर लाडक्या बहिणीने एक काम केलं तर ती अडचण लगेच दूर सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी वाचून दाखवत आहे, त्यासोबतच कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे विस्तार होतील, म्हणजेच कालच राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींना समान पैसे वाटप होणार नाहीत। काही बहिणींच्या खात्यामध्ये 500 रुपये येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 1,000 रुपये येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येतील, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच सर्व बहिणींना समान पैसे वाटप
होणार नाहीत, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने गैरसमज सुद्धा करायचं नाही। एकंदरीत कोणत्या बहिणीला किती पैसे वाटप केले जाणार आहेत त्या संदर्भात जी माहिती आलेली आहे ती माहिती सुद्धा लगेच सांगतो। परंतु लाडक्या बहिणींनो, आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, अशा जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा केलेली आहे, भरपूर दिवसांपासून वाट सुद्धा पाहिलेली आहे, परंतु खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यासोबत राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्याच वेळेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू सुद्धा केलेली होती। एकंदरीत या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र ठरलेल्या सर्व लाडक्या बहिणींना 3 गॅसचे पैसे वितरण केले जाणार होते, परंतु अद्याप कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये या 3 गॅसचे पैसे वाटप केलेले नव्हते। परंतु फक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण सुरू आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे वितरण सुरू नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी सुद्धा पसरलेली होती। तर ही नाराजी दूर करण्यासाठी आणि या गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीमधून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी आनंदाचं घर निर्माण झालेलं आहे। लाडक्या बहिणी आनंदाने नाचू सुद्धा लागलेल्या आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा गणेश उत्सवानिमित्त संपणार होते, म्हणजे 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश उत्सव सण होता। तर या गणेश उत्सवाच्या निमित्तानं बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होईल अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु अशा बातम्यांच्या माध्यमातून जे दावे केले जात होते तर त्या दाव्यांवरती या ठिकाणी आक्षेप सुद्धा घेतला जात आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींचा ऑगस्ट हप्ता येईल, लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्ता एकत्रित मिळेल अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या। तर या सर्व बातम्यांना आज या ठिकाणी ब्रेक सुद्धा लागलेला आहे, कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरण करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींना कालच आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे काही गोष्टी नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे। एकंदरीत आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते वाटप होत आहेत तर या जिल्ह्यांची यादी आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहणार आहोत। त्यानंतर बँकांची यादी सुद्धा अगदी झटपट पद्धतीने आपल्या रॉकेटच्या स्पीडने तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे, परंतु लाडक्या बहिणींनो याच्यामध्ये काही ठिकाणी त्रुटी आढळलेल्या आहेत, काही ठिकाणी नकली बनावट कागदपत्रे तयार करून श्रीमंत लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने सरकारी लाभ लाटल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। बघा ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती, परंतु या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। ज्या बहिणी श्रीमंत आहेत, ज्या बहिणी कोट्यावधींचे मालक आहेत, ज्या बहिणींकडे लाखोंच्या गाड्या आहेत, अशा बहिणींनी सुद्धा अर्ज केल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आलेले आहेत। त्यासोबतच काही पुरुषांनी साड्या नेसून या ठिकाणी टिकली लावून फोटो काढून या ठिकाणी अर्ज केल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहेत। बघा अशा पद्धतीचे काही खुलासे सुद्धा झालेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला कलंक लागेल का अशा पद्धतीने चित्रे सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे, परंतु त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेला कलंक लागून देणार नाही, आम्ही या लाडकी बहीण योजनेच्या जीवावरती निवडून आलेलो आहे। या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। ही लाडकी बहीण योजना राजकारणामध्ये गेम चेंजर सुद्धा ठरलेले आहे। बघा एकंदरीत लोकसभेला जागा कमी मिळालेल्या होत्या, परंतु विधानसभेला जास्त प्रमाणामध्ये जागा सुद्धा मिळालेल्या आहेत। बघा एकंदरीत लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की खासदारकीच्या निवडणुकीला लाडकी बहीण योजना सुरू नव्हती, त्यामुळे खासदारकीला मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल तर अशा पक्षांना जास्त जागा सुद्धा मिळालेल्या होत्या, परंतु ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक होते त्यावेळेसच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। तर त्यावेळेस आमदारकीच्या निवडणुकीला सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टी म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पक्षाला मिळालेल्या होत्या। एकंदरीत लाडक्या बहिणींनो पुढील 4 वर्ष तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास ठेवायचा नाही, आपणा बळी सुद्धा पडायचं नाही। बघा लाडक्या बहिणींनो आज राज्य शासनाच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्यासंबंधी जीआर सुद्धा काढण्यात आलेला आहे, म्हणजेच या जीआर मध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींच्या
खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता पुढील 3 दिवसांमध्ये कधी पण विस्तार होऊ शकतो। त्यामुळे राज्यातील सर्व लाडके बहिणींनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करायचं आहे। जर तुमचा आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचं जुना असेल तर ते आधार कार्ड अपडेट करा, त्या आधार कार्डची केवायसी करा, त्या आधार कार्डवरती नाव असेल, पत्ता असेल, त्यासोबतच फोटो असेल, अशा गोष्टींची जर केवायसी केलेली नसेल, जर तुम्ही अपडेट केलेलं नसेल तर लवकरात लवकर अपडेट आणि केवायसी सुद्धा करायची आहे। बघा, एकंदरीत लाडक्या बहिणींची ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपली अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले होते। परंतु एकंदरीत लाडक्या बहिणींचे अजून सप्टेंबर हप्त्यांची प्रतीक्षा संपत नसल्याचे चित्र सुद्धा दिसून आलेले आहे। परंतु सध्याच्या स्थितीला लाडक्या बहिणींची ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत असल्याचे या ठिकाणी चित्रे सुद्धा समोर आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, आज सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट हप्ता 2 ते 3 दिवसांमध्ये विस्तार होईल आणि सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता विस्तार होईल। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची याच महिन्यामध्ये प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे।